आपल्याकडे रेल्वेमध्ये मुंबई कमिशनरेटमध्ये दरवर्षी साधारणतः 2 ते 2,500 रेल्वे अपघातामध्ये मृत्यू होत असतात आणि हा आकडा मोठा असल्याने रेल्वे मिनिस्ट्रीकडून मागच्या काही वर्षामध्ये मिशन झिरो डेथची संकल्पना राबवण्यात येत आहे, जेणेकरून रेल्वे अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण आणि अपघातांचे प्रमाण कमीत कमी करण्यात यावं. याच संकल्पनेचा बेस ठेवून आमचे जे सीपी आहेत, लोहमार्ग सीपी माननीय राकेश कलासागर सर यांनी याच्यामधून एक नवीन कन्सेप्ट आपण अशी चालवलेली आहे की प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी आपण जे जे आपले ऍक्सिडेंटल हॉटस्पॉट आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी सर्वात जास्त अपघाती मृत्यू होतात, तर अशा ठिकाणी लोकांना आपण त्या ठिकाणी जाऊन जनजागृती करण्याचं काम आम्ही करत आहोत. तर या संकल्पनेच्या आधारित आज आपण सदर मोरिवली पासून जे अंबरनाथ या ठिकाणी एक अनऑथोराइज क्रॉसिंग आहे, ज्या ठिकाणी मागच्या 2-1 वर्षामध्ये 15 ते 20 मृत्यू झालेले आहेत. तसेच याच्यामध्ये जवळपास या वर्षी देखील 6 मृत्यू झालेले आहेत. तर सदर ठिकाणी मानवी साखळीचे आयोजन करून येणारे जाणारे जे अनऑथोराइज लोक जे क्रॉसिंग करतात यांचं प्रबोधन करणं, त्यांना इथून क्रॉस करणं जिथं की रेल्वेचे सिग्नल नाहीयेत किंवा फुटओव्हर ब्रिज नाहीयेत आणि त्या ठिकाणी ते अनऑथोराइज क्रॉसिंग करतात, तर कसं त्यांच्या जीवावर बेतू शकतं हा एक सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण जीआरपी आणि आरपीएफ दोन्ही युनिट्स एकत्र येऊन आम्ही ही जनजागृती करत आहोत. याकरिता आमचे जे कल्याण युनिटचे एसीपी आहेत नंदकुमार पाटील सर, त्याचबरोबर पीआय कांदे सर आहेत, आरपीएफचे वीरेंद्र सिंग सर आहेत आणि संतोष अहिरवार आहेत पीआय अंबरनाथ, आणि संपूर्ण आरपीएफ आणि जीआरपी आम्ही एकत्रितरित्या असे जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करायचा प्रयत्न करत आहोत. आणि दरवेळी आम्ही हे प्रत्येक नवीन ठिकाण निवडून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश जाऊन हे मृत्यूची जी संख्या आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करू.